नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण देवाऱ्याचं तोरण शिकणार आहे। देवाऱ्याचं तोरण पानांचं शिकणार आहे। तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, आपण असं तोरण करणार आहे। हे याला लागणारं साहित्य आहे बघा, 6 नंबरचे हिरवे मणी, 6 नंबरचे पांढरे मणी, आणि हे जे आहे हे कढी बनवण्यासाठी आपल्याला 4 नंबरचे मणी लागणार आहे। आणि हा वायर घेतलेला आहे, नायलॉन धागा, तर हा सुई आहे, ही कैची। तर करायची सुरुवात। हे बघा, आपण आता पहिले पान शिकणार आहे। तर याला पहिले सुरुवातीला 6 मणी घ्यायचे आहे। ही डिझाइन मी बरेच व्हिडिओ मध्ये शिकवलेली आहे। हे बघा, असं गाठ मारून द्यायची इथे। तर आपल्याला पाटोडीचा आकार करायचा आहे, त्यामुळे हे 4 गोल करायचे आहे आपल्याला। हे आता हे पुढचे मणी घ्यायचे। हे बघा असे। आता इथे आपल्याला 5 मणी ओळायचे। हे दोरा एक्स्ट्रा कट करून टाकायचा। हे बघा, इथे 5 मणी ओळायचे आहे। हे बघा, आता याच्या विरुद्ध साईडला असं घ्यायचंय आपल्याला। असं करत 4 हे करायचे, याचे हे 4 घर करायचे आहेत आपल्याला। 4 वर्तुळ करून घ्यायचे। हे बघा, हे 4 वर्तुळ झाले आहे। असेच आपल्याला आता हे पुढचे 3 मणी घेणार आहे। 3 मणी एका वेळी आले तर घ्यायचे, नाही तर मग 2-2 मणी किंवा 1 मणी असं घेतलं तरी चालेल। हे आता हे 2 मणी घ्यायचे आपल्याला इथे। तर इथे 4 मण्यांनी स्टार्टिंग इथली करायची आपल्याला। हे बघा, हे 4 मणी घेतले आपण। हे असे हे 2 मणी, हे बघा असं घ्यायचं। हा आकार आहे। आता इथे आपल्याला पुढचे 2 घ्यायचे मणी आणि 3 मणी ओळायचे आहे। 3 मणी ओळायचे आहे इथे। हे बघा, 3 मणी घेतल्यानंतर हा मणी घ्यायचा अगोदर। हा मणी घेतल्यानंतर हे बघा, हे 2 मणी असं करत हे इकडे पण 3-3 मणीच ओळख करायचं। हे बघा, जसं इथे हे केलंय, टाकले तर मणी आपण तसेच इथे घेतलेले आहेत आपण। हे बघा, इथून इथपर्यंत आलेलो होतो, इथे हे 3 मणी घेतलेले मी। आता आपल्याला इथे 4 मणी ओळायचे। प्रत्येक वेळी सुरुवात इथे असेल तर 4 मणी ओळायचे आणि नंतर 3-3 मणी ओळायचे। आपल्याला 6 मण्यांचं डिझाईन तिथे आलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। हे बघा, असं पुन्हा आता पुन्हा घेतले 2
आता 3 मणी होईल इथे. पुढचा पण 1 मणी हे करून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, हे घेतले झालं. हे बघा शेवटचा असं. आता जे आहे हे असे मधले हे 2 मणी येतील आता. तर आता इथे 4 मणी ओळून हे करायचे आपल्याला. असं घ्यायचं 4 मणी ओळून मध्यभाग झाला. आता हा एकच मणी घ्यायचा आपल्याला. इथे इथे 1 मणी असा हा घेतला आपण. हा इथून इथे घ्यायचा. हा असा येईल. ओके. हाचा मध्यभागी मणी येईल. तर असाच या साईडला करायचंय, दुसऱ्या साईडला. ठीक आहे. हे बघा असा आकार करायचा. हे पाटोडीच्या हे झालंय बरोबर, आपल्याला आकार साईज आलेले आहे. आता याला गोल वर्तुळाच हे करायचंय आपल्याला असं. तर इथे आपल्याला कसे म्हणे हे बघा किती लागतात हे नाही. आपण जर मोठं पान केलं तर जास्त मणी घ्यावे लागतील. हे मणी लागेल तर मोजून घ्यायचे आपण, कसे घ्यायचे. तर मी अंदाजे इथे 10 मणी घेतलेले आहेत. हे बघा या मण्यातून काढलेले ना आपण. इथून आता इथे घ्यायचे आपल्याला असं घ्यायचे. हे असं करायचं. हे जास्त जर आपल्याला वाटलं किंवा मोठं वाटतंय तर मग आपण त्यात मणी कमी करू शकतो. आणि या साईडनी पण असंच करायचं आहे. तर ही सुई इकडे अशी याच्यामधून मण्यांमधून पुढे काढायची हिला. हे बघा हे पान आपलं तयार झालेलं आहे. आता आपण पट्टी करणार आहे वरची. तर त्याला आपल्याला 4 मणी सुरुवातीला ओळायचे आहे. ही पट्टी करायची आहे आपल्याला. आता आधी मी हे 4 मणी घेतले. हे 4 मणी घेतले आपण. त्याची पट्टी तयार करायची आपल्याला ही अशी. तर याच्यासाठी आता कडी अटकवण्यासाठी ती जी आहे ती करते मी आता. हे जे आहे हे आपण आता असे इथे आपल्याला मणी ओळायचे आहे. हे कडी बनवायची ना, त्यामुळे हे बघा हे मणी ओळायची. हे आपल्याला आता तुमचे केळे जर असतील तर थोडी मोठी कडी घ्यावी लागेल इथे. हे बघा अशी कडी घ्यायची. हे बघा आता पुढचे घेतोय. आता इथून पूर्ण पट्टी तयार करणार आहे. ही 6 नंबर मण्याची. आता 3 मणी घेऊन ही पट्टी तयार करायची आपल्याला. विरुद्ध दिशेने यायचं कधी पण. हे बघा असं. असे 3 मणी घेऊन पट्टी तयार करायची.
हे बघा, अशी पट्टी तुम्हाला तुमच्या देवाराच्या मापाची करायची आहे. मी आता शिकवण्यापुरतं एवढं हे करून दाखवलेलं आहे. आता इथे कसं जॉईन करायचंय पान हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता इकडे हिरवा मणी घेतलेला मी. हे बघा, असा हिरवा मणी घेतलाय. आता इथे सुई आलेली होती ना आपली, तर या मण्यातून आपण पांढऱ्या मण्यातून असा घ्यायचा. परत एक हिरवा मणी घ्यायचा. परत हिरवा मणी घेतल्यानंतर या मण्यातून काढायचं. या मण्यातून काढायचं. हे बघा, हे असं असं येईल ते पान. असंच करत करत सगळे पान लावायचे आहे. हे मग आता हे असं करून इथे एक गाठ मारून द्यायची. त्यामुळे हे पॅक इथेच करायचंय आपल्याला. हे झालंय. हे बघ, असेच तुम्हाला तुमचं देवाऱ्याचं तोरण किती आहे ते बघा. माझे एवढे, त्यामुळे माझे 5च बसले तिथे पानं. तुम्हाला जास्ती करावे लागतील तर मोठं असेल तर. तुम्हाला आज माझं पानांचं तोरण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.